करूया। वेळ आणि शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहेत। वेळ आणि शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहेत, कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात। पण वेळ आधी परीक्षा घेते आणि नंतर धडा शिकवते। स्वागत गीत। शिवरायांच्या पावनचरणी नमूनी आपुला माथा, शब्दामधून आरंभूया सोहळ्याची ही गाथा। आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुण्यांचे तसेच या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी समोर उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांचे मी शब्द समूहांनी सहर्ष स्वागत करते। स्वागतम, शुभ स्वागतम, स्वागतम। आज आपण विद्यार्थी शिक्षक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। खरं तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा हा क्षण, तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यासाठी मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करून घ्यावे। सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करून घ्यावे। मुख्याध्यापक सुप्रभात सर्व उठायचे आहेत। हो मॅडम, लक्ष्मी मॅडम, गोरे मॅडम। लोक म्हणतात जर नाट्याच्या रेषा अपूर्ण असेल तर भाग्य चांगले नसते, परंतु मी म्हणते की डोक्यावर हात असेल गुरुचा तर रेषांची काय जरूरत। विद्यार्थी प्रतिनिधी मनोगत इयत्ता 9वी मध्ये। आमच्या वर्गावर पहिला तास चुंगीवाड्यार मॅडमचा होता। मॅडम खूपच स्ट्रिक्ट होते। आम्हाला वाटलं होतं की तास दररोज सारखं गमतीने जाईल। मग दुसरा तास मंजारे सरांचा होता, पण त्याच्यापेक्षा अगोदर सुर्वे सर आले होते। त्यांनी जशी दारातून एंट्री केली तशी खिडकीतून जाऊन थुकले। आम्हाला माहित नाही की कुणाच्या गाडीवर थुकले। मग मंजारे सर आम्हाला शिकवत होताना त्यांच्या हातातून सारखा डस्टर पडायचा। आम्हाला असं वाटलं की सर उपाशीपोटी आलते का, सर हे खरं आहे का। तिसरा तास कटरे सरांचा होता। खरं तर सर शिकवायला पाहिजे होतं, पण त्यांनी आम्हाला वाचन लावले, स्वतःचे कष्ट वाचवले। चौथा तास मुख्याध्यापिका मॅडमचा होता। त्यांनी आम्हाला सायन्स हा विषय शिकवले। त्यांनी शिकवताना असं वाटलं की ते शिक्षकच कोर्स करून आलेत का। मग पाचवा तास धुते सरांचा होता। ते शिपाई वर्गात आल्यावर नालायक शिपाई असे म्हटले। खोबण सर आले व मुलांच्या बेंचावर बसले। मोबाईलमध्ये फुल आवाज करून शॉर्ट व्हिडिओ बघत होते। खोबण सर फक्त ओव्हर ऍक्टिंग व मोबाईल बघायला आले होते आणि शिपाईदार खडखड आल्यावर धुते सर म्हणाले की शिपाई काय कामाचे नाही। त्यांच्यासोबत सुतार सर आले होते। ते कन्नडमध्ये बोलत होते, खूप गोंधळ करत होते। धुते सर शिकवत असताना सुतार सर त्यांचे चुका काढत होते। धुते सर म्हणाले, सुतार सर तुम्हाला काही येत नाही, तुम्ही गप बसा। धुते सर फळ्यावर XY लिहित होते। सुतार सर म्हणाले,
वायात कन्नडमध्ये. धुते सरांचा फळ्यावर घ्यायला हाईट पोचत नव्हती म्हणून ते सुतार सरांना म्हटले की लिही. मग बेल वाजले म्हणून आम्ही सांगितलं की सुतार सर आम्ही म्हणलो की बेल वाजलं. सर म्हणले की बोबला म्हटले. आम्हाला वर्गात या तासाला कोणीच हसले असं नाही. 6व्या तासाला शेख मॅडम आले. आल्या आल्या त्यांचा फोन यायचा लागले. ते मॅडम खूप स्ट्रिक्ट होते. 7वा तास पवन सरां आले होते. शिकवले तर काहीच नाही, चिंगम खात वर्गात आले होते. आम्हाला एक क्षण पण वाटले नाही की ते शिक्षक आहेत की एक मुलगा वाचताना बाईसारखं करू नको असं म्हणत होते. याला धन्यवाद. 9वी पहिल्या तासावर आमचे क्लास टीचर होते. आल्यावर सगळे गोंधळ करत होते. टीचर काही मुलांना गप्पच बसवेना. त्यांचं नाव घोडके टीचर होते. टीचर शिकवून नंतर मुलीचे गाण्याचे भेंड्या घेतल्या. सगळे गोंधळ करत होते. नंतर वर्गात शिपाई आले. ते चिरकत आले. नंतर गेले. नंतर टीचर एक प्रश्न विचारलं आणि कोणी त्याचं उत्तर दिलं नाही. नंतर टीचर गेले. अजून तास पण झालं नव्हतं. ते बाहेर गेले आणि परत आले आणि परत प्रश्न विचारणं सुरुवात केलं. पण घंटा वाजलं. असं वाटलं आम्हीच एन्जॉय केलो पण टीचर एन्जॉय केले नाही. पहिल्या तासावर तेवढा मजा आलं नाही. दुसऱ्या तासावर पाटील सर, गायकवाड सर, शिंदे सर आले होते. त्यांनी भूगोल शिकवायला सुरू केले. त्यांच्या तासाला सगळे गप्प बसले. नंतर वर्गात खोबन सर आले. सगळ्यांना त्यांनी रागवायला सुरू केले. नंतर वर्गात सगळे सर, दुसरे टीचर पण आले. वर्गात सगळे गोंधळ केले. नंतर सर मराठी शिकवायला सुरू केले पण सगळ्यांचं वाचन घेतले. मुलं वर्गात यायचं जायचं करत होते. सर त्यांना काही म्हणत पण नव्हते. सर गेले. प्रिन्सिपल टीचर येऊन सगळ्यांना नीट सांगत होते. भांडण करायचं नाही. चांगलं झालं की तास झालं ते सगळे सर गेले. 4थ्या तासावर गुरव सर आले होते. आल्यावर मराठी विषय शिकवायला सुरू केले. वर्गात 3 सर आले होते. एस.ए.पी. पाटील सर शिकवते तसं वाटत होतं. तरी प्रयत्न केले शिकवायचं आणि थोडंफार कळालं सुद्धा. नंतर सर वाचन घेऊ लागले. 9वी अ व कडून 10वी अ व ला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 8वी पहिल्या तासाला आम्हाला तिमाने मॅडम आले होते. त्यांनी एक पेज इंग्रजी शुद्धलेखन लिहायला सांगितले आणि इंग्रजी गालेल्या जागा लिहायला सांगितले. तेवढ्यात बेल पडला आणि दुसऱ्या तासाला सुर्वे सर आणि गायकवाड सर त्यांच्यासोबत 4 शिक्षक आले होते आणि आम्हाला म्हणाले शिकवा सर, पण त्यांच्या कानापर्यंत पोहोचले नाही. थोडे काही बेरीज वजाबाकी घेतले आणि घोडके मॅडम आले. त्यांनी 2 भागात घेऊन निघून गेले. तिसऱ्या तासाला कोरे सर आणि चिखले सर आले. त्यांनी इतिहासाचं वाचन घेतले आणि त्यानंतर बिरादर मॅडम सरांना म्हणाले की वर्गात 2 शिक्षक असायला पाहिजे. 4थ्या तासाला घोडके मॅडम आले. त्यांनी विज्ञानाचे प्रश्न विचारत होते. विज्ञानाचे वाक्य लिहून दिले आणि आमच्या वर्गातले मुलं शिकायला दिलेच नाही. 5व्या तासाला आमच्या वर्गात बिरादर मॅडम आणि गुरव सर आले होते. गुरव सर आमच्या वर्गातील मुलांना समजावून सांगितले. मुलं गप्पच बसायचे नव्हते. 6वा तास बिरादर आणि यमुना मॅडम यांचा होता. त्यांनी हिंदी शिकवले. घोडके मॅडम आले. मुलांना समजावून सांगितले. काय गप्पच बसेना. 7व्या तासाला चिखले आणि कोरे सर आले. सर म्हणाले पिट्टी सोडा, पण पिट्टी सोडलं नाही. शेतकरी म्हणतो ढग गडगडती पण पाऊस का पडत नाही. शेतकरी म्हणतो ढग गडगडती पण पाऊस का पडत नाही. आणि या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पहिला तास भाग्यश्री मॅडमचा होता. ते आमचे क्लास टीचर होते. त्यांनी आम्हाला हिंदी विषय
शिकवले. काही मुलामुलींची वाचन घेतले. पहिला तास खूप छान गेला. आमच्या वर्गातील मित्रमैत्रिणी बसले होते, कारण आमच्या वर्गात वाचन नव्हता. दुसरा तास आल्या मॅडमचा होता. त्यांचा विषय मराठी होता. त्यांनी चोच आणि चारा हा धडा शिकवला. खूप छान शिकवले. कुंजल मॅडम तर फक्त फोटोशूट व्हिडिओ शूट मध्ये व्यस्त झाले होते. तिसरा तास सम्राट सर यांचा होता. त्यांचा विषय इंग्लिश होता. त्यांनी आम्हाला वाचन घेतले. त्यांच्यासोबत घंटे सर, अर्जुन सर, भागनगरे सर आले. मग बसून अर्जुन सर आणि भागनगरे सर मोबाईल बघत बसले. चौथा तास तमन्ना मॅडम आणि तंजिला मॅडम आले. यांचा विषय हिंदी होता. त्यांनी आम्हाला खूप छान शिकवले. पाचवा तास मुख्याध्यापक म्हणजेच अमृता मॅडमचा तास होता. त्यांनी आम्हाला विज्ञान हा विषय शिकवले. जणू असं वाटत होतं की पाटील मॅडमच उभारून शिकत होते. सव्वा तासाला वंजारे सर आले आणि आम्हाला पीटी सोडले. आम्ही सर्व मुली लिगोरी खेळलो. सातवा तास तस्लीम मॅडम आले. ते आम्हाला गाण्याचे भेंडे आणि इंग्रजी शब्दांचे भेंडे घेतले. आठवा तास प्रशांत धुते सर, त्यांचा विषय समाजशास्त्र होता. त्यांनी भूगोल विषय शिकवले. पण आमच्या वर्गातील मित्रमैत्रिणी खूप टिंगल सरांचे काढले. माझ्याकडून व आमच्या वर्गाकडून 10वी अ वर्गाला विद्यार्थी शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पहिला तास सुतार सरांचे होतं. सोबत 2-3 सर आले होते. धुते सर आणि सुतार सर गणित हे विषय घेतले. मला असं वाटत होतं की गुड्डे सरच शिकवत होते असं वाटत होतं. दुसरा तास देवकोडे मॅडम यांचे होतं. त्यांनी आम्हाला वाचन घेतले. त्यांचे सोबत 3-4 मॅडम आले होते. वर्गात बघितले आणि गेले. तिसरा तास बिराजदार मॅडम आले होते. त्यांनी इंग्रजी धडा शिकवले आणि वाचन घेतले. त्यांच्यासोबत चुंगीवडियार मॅडम आले होते. त्यांनी बसले आणि मुलांना व मुलींना गप्प बसवले. चौथा तास धुते सरांचं होतं. त्यांनी गाण्याच्या भेंड्या घेतले. त्यांच्यासोबत 2-3 सर आले होते. 2 जण बसले. धुते सर आणि सुतार सर गाण्याचे भेंडे घेतले. 5वा तास गोदसुरे सरांचा होता. त्यांच्यासोबत घंटे सर आले होते. गोदसुरे सर आमचे सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमच्या तासावर सर्व शिक्षक आले व त्यांनी जे काही शिकवले ते आम्हाला कळालं आणि ते शिकवायचा प्रयत्न केले आणि परत 10वी अ 10वी व दोन्ही वर्गाला शिक्षक दिनाचा खूप खूप शुभेच्छा. मुख्याध्यापकांचे सगळे संदेश मुलांपर्यंत पोहोचवायचे म्हटले तर प्रत्येक शिक्षकांचे अनुभव घ्यावे लागतात. मला असेच काही भरपूर असे अनुभव भेटलेले आहेत. तर मी पहिल्यांदा गेले होते चुंगीवडियार मॅडमच्या तासाला. त्यांनी लोकसंख्या आहे ते असं चालूच होतं. नंतर आम्हाला बेंचवर बसून कंटाळा येत होता. काय करावं, काही कामच देईना झाले असं वाटत होतं. कामासाठी आम्ही एवढं धावपळ करत होतो काय सांगूच नाही. काम करावं म्हणून आम्ही विचार करत होतो. काम एवढं वाटत होतं काल, परंतु आज वाटलं काहीच काम नसतं शिपायला तर. परंतु दररोजच्या शिपायला माहिती असतं किती काम असतं, अजून किती धावपळ होत असते. चलून पाय किती दुखतात तरी पण तो
प्रत्येक मुलांपर्यंत संदेश पोहोचायला पाहिजे म्हणून चलतच असतो. तो फक्त मला रागाने बघतच उभारला. मग मी तिथून निघून आले. तसंच मी वरच्या ह्याच्यामध्ये 9वी ब वरती गेले होते. निखिल सर खूप गंभीराने बंद दरवाजा बंद खिडक्या करून बसत आतमध्ये शिकवत होता. काय शिकवत होते माहिती नाही, परंतु गंभीराने शिकवत असेल शाळेत. दरवाजानंतर कडी लावून त्याच्या आतमध्ये काड्या घुसवून तो आतमध्ये शिकवत होता. मी दरवाजाच्या काड्या काढल्या, कडी काढल्या, आतमध्ये प्रवेश केला. दरवाजा सुटलेला निखिल सरांना जाऊन लागला. बरं झालं काय म्हटले नाही म्हणले. नेऊन त्याला उपदेश दिला सरांना, तर वाचून दाखवले आणि मी तिथून घेऊन आले. बरं झाले वाचले आज म्हणले. बरं नंतर असंच एक उपदेश पाठवायचा होता तेव्हा मी जात होते. अमृता मॅडम शिकवत होते, परंतु त्यांच्या छान शिकवत होते, डिस्टर्ब करायला नको म्हणून मी पुढे गेले व 8वी ब अच्या वर्गामध्ये गेले. चुगडे मॅडम शिकवत व तसले मॅडम शिकवत होते. तसले मॅडमला म्हणले हे विद्यार्थ्यांची संख्या किती आहे मोजून दाखवा. तर त्यांनी म्हणजे आम्हाला मोजता येत नाही, तुम्हीच मोजा की. मग चुंगेडर मॅडमने सगळं आम्हाला मोजून सांगितलं. आम्हीच मुलांनी मुलींची बेरीज केली, अजून घेऊन आलो. तिथून तसंच आम्ही खाली आलो. हे सुट्टीमध्ये आम्ही मैत्रिणीकडे गेलो. मैत्रिणी म्हणलं आम्हाला तर काय तू विसरूनच गेलीस काय की, एक दिवस शिपाई काय झाली आम्हाला एवढ्या लवकर विसरले का? असं नसतं, एवढ्या लवकर आम्ही कोणाला विसरत नसतो. दररोज तर तुमच्यासोबतच असतो की आज एक दिवस शिपाई तर होऊ दे. भाता सुट्टीमध्ये आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा म्हणले तुला तर एवढं चिवडा असून हे खायला भेटलं असेल, आम्हाला पण आणून दे जरा. परंतु आम्हालाच भेटलं नाही, तुम्हाला काय आणून द्यायचं. नंतर त्यांनी म्हणले आम्हाला जरा खडू तर आणून दे. किती खडू रोज घेऊन फिरतेस तू इकडं तिकडं. मला तर असं वाटतं शिक्षक दिवसाच्या दिवशी एकच डबा ठेवावा. 4 डबे होते, 4ही डबे मोकळे झालेले होते. सर एवढं काय लिखाण केलं काय माहिती शिक्षकांनी, परंतु 4ही डबे खलास झालेले होते. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवते. सर्व विद्यार्थी शिक्षकांचे मनोगत. पहिल्यांदा भाग्यश्री कोभा. सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला. कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज विद्यार्थी जीवनातील शिक्षक दिवस. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण ज्यांच्यामुळे आपले पुढील जीवन सुखाचे होणार आहे. शिक्षक हा 3 अक्षरी शब्द आहे, पण या शब्दात एवढी मोठी प्रचंड शक्ती आहे ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन बदलून जाते. असे म्हणतात की एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात. शिक्षक हे विद्यार्थ्याला ज्ञान देण्याबरोबरच जीवन कसे जगावे हे शिकवतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यापासून सुंदर मडके तयार करतो, त्याप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला घडवतात, त्याच्या भविष्याला आकार देतात. मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपल्याला खूप लोक भेटतात, पण 2च माणसं आपलं आयुष्य घडवितात, एक आई आणि दुसरे म्हणजे शिक्षक. आई आपल्याला जन्म देते, पण शिक्षक आपल्याला जगायला शिकवतात. शिक्षक म्हणजे काय? तो फक्त पुस्तक शिकवणारा नाही, तो आपल्या जीवनाचा डायरेक्टर आहे. आपण छोट्या छोट्या चुका करत असताना आपल्याला रागावून, ओरडून, कधी प्रेमाने, कधी कडकपणे, पण सतत योग्य मार्गावर ठेवणारा शिक्षक. तो फक्त पाटीवर अक्षरे लिहित नाही, तो आपल्या मनावर भविष्य लिहितो. तो फक्त पाटीवर अक्षरे लिहित नाही, तो आपल्या मनावर भविष्य लिहितो. तो फक्त धडा शिकवत नाही, तो आपल्याला आयुष्याला दिशा देतो. तो फक्त धडा शिकवत नाही, तो आपल्या आयुष्याला दिशा देतो. आजच्या दिवसाची मला खूप उत्सुकता होती,
कारण शिक्षक व्हायचं होतं. म्हणून सकाळी लवकर उठून शाळेकडे आले आणि प्रार्थना झाला. पहिला तास 8वी अ वर्गावर होता. ते मुलं इतका आवाज करत होते की मला वाटलं त्यांना गप्प बसवणं खूप कठीण आहे. तरी पवन कुंभार आणि नामदेव बिराजदार हे विद्यार्थी दोन्ही खूप आगाव केले. किती मारलं, किती चांगलं शिकवलं तरी ऐकत नव्हते. मला वाटलं शिक्षक होणं खूप अवघड आहे. कारण दिवसभर शिकवल्यानंतर मला कळाले की दररोज शिक्षक हे शिकवण्यासाठी किती कष्ट घेतात आणि शिक्षक होणं खूप अवघड आहे हे मला समजले. आणि इथे मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली म्हणून धन्यवाद. प्राची गोडके. सर्वांना माझा नमस्कार. आज आमचा 10वी अ आणि ब चा शिक्षक दिन होता. तर माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थी मैत्रिणींना सगळ्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रथम मी 9वी ब च्या वर्गात गेलते. त्यांनी एवढं गोंधळ करत होते ना, काय असं वाटत होतं की गुरव सर दररोज कसं शिकवतील. तसं वाटत होतं की मुलं तर एकटा पण मुलगा वर्गात नव्हता, सगळे मुलीच होत्या. तर ते मुली सुद्धा गप्प बसत नव्हत्या. एवढं असं हे होतं ना, शिक्षक मध्ये बोलण्यासाठी उत्सुकता नव्हती. सकाळी तर शिक्षक होण्यासाठी पहिला तास त्यांच्या वर्गाला आहे म्हणून एवढं उत्सुकता होतं, पण ते काय इंटरेस्टच निघून गेला. त्यांचे बघूनच इंटरेस्ट निघून गेला. तर माझं 4था तास हे 8वी ब च्या वर्गावर होतं. ते मुलं लाकडे, बनगी, शिपाई होते, पण वर्गात येऊन बसायचे. माझं तास म्हटलं की त्यांनी वर्गातच येऊन बसायचे. सगळे मुलं मुली चांगलं बसत होते, पण 2-3 मुलं होते जे आगाऊ करत होते. मी त्यांना विज्ञानाचा धडा शिकवत असताना, मॅडम विज्ञान म्हणजे काय हे प्रश्न कोणी सुद्धा विचारला नाही. असं वाटत आहे की पाटीलपणांना विचारत असेल. ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड जळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षकामुळे कळतो. हे आज मला कळले आहे की शिक्षकामुळेच कळतो. जीवनाचा खरा अर्थ हे शिक्षक असतात. हे बोलून मी एवढे सर्वांना माझा नमस्कार. सर्वात आधी माझ्या वर्गमित्र मैत्रिणींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्हाला नवीन एक वेगळा असा अनुभव मिळाला. जीवनात आम्ही अनेक अडचणी समोर जाणार आहोत. त्या अडचणीवर आम्ही मात करणारच असावा. आत्मविश्वास माझ्या मनात बाळगून आम्ही इयत्ता 10वी बोर्डच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊ. विद्यार्थी शिक्षणाबद्दल एक कविता सादर करू इच्छिते. वर्षातला हा एका दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो. वर्षातला हा एका दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो. आपल्या शिक्षक बनायचं आहे म्हणून खूप असायचो. आपल्यात शिक्षक बनायचं आहे म्हणून खुश असायचो. आवडत्या शिक्षकांची नकल करून आम्ही विद्यार्थ्यांची हजेरी घ्यायचो. आवडत्या शिक्षकांची नकल करून आम्ही विद्यार्थ्यांची हजेरी घ्यायचो. कधी स्वतःच्या वर्गात जाऊन ब्रशवर इन्फेक्शन मारायचो. कधी तर स्वतःच्या वर्गात जाऊन ब्रशवर इन्फेक्शन मारायचो. काही जण ऐकून घ्यायचे, काही सरळ फाट्यावर मारायचे. काही जण ऐकून घ्यायचे, काही सरळ फाट्यावर मारायचे. आपल्याच मित्र शिक्षक झाल्यास पाहून उगाच बाकीच्या समोर शायनिंग मारायचो. आपल्याच मित्र शिक्षक झाले पाहून उगीच बाकीच्या समोर शायनिंग मारायचो. ह्या निमित्ताने का होईना शिक्षक होणारा त्रास जाणवायचा. ह्या निमित्ताने का होईना शिक्षकांना होणारा त्रास जाणवायचा. पण पुन्हा विद्यार्थी झाल्यावर हा गोष्टीचा विसर पडायचा. आजही शिक्षक दिन नाव ऐकलं की सर्व दृश्य समोर उभं राहतो. आजही शिक्षक दिन नाव ऐकलं की सर्व दृश्य समोर उभं राहतो. वास्तविकतेचा विस्तार पाहून पुन्हा मन शाळेकडे धावत येतं. वास्तविकतेचा विस्तार पाहून पुन्हा शाळेकडे धावंसं वाटतं. मला आजच्या दिवशी विद्यार्थी शिक्षक दिनाचा बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी मनापासून पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात.
जो टाळ्या वाजवत नाही त्याला कंजूस म्हणतात. जो टाळ्या वाजवत नाही त्याला कंजूस म्हणतात. पुढील विद्यार्थिनी आहे शिवलीला चुंगीवड्या. आज आमचा 10वी अ शिक्षक दिन होता. 10वी अ वर्गाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा आज शिक्षक दिन होता हे आम्हाला काल कळल्यावर आम्ही खूप उत्सुकतेने तयारी केलो. मला सर सांगितले की तुझं तास गणित आहे 9वीवर. मला गणित विषय आवडतं म्हणून मी सरांना गणित विषय मागितलं. सरांनी पण मला गणित विषय दिलं. मग आजचा दिवस उजाडला. उत्सुकतेने तयार होऊन शाळेला आल्यावर माझा पहिला तास 9वी अ वर होता. 9वी अ चे मुलं मुली खूप शांत बसले होते आणि मी जे सांगते ते लिहित होते. मी जे उदाहरण देत होते ते सगळं सोडत होते. दुसरा तास माझा नव्हता, डायरेक्ट माझा तिसरा तास होता. मी तिसरा तास 7वी अ वर मी मोनिका गेलतो. तिने इंग्रजी शिकवली. तर कोरे मॅडम त्यांच्यावर कसं सांभाळतात काय माहित. प्रेम आणि ते कांबळे लई अगं मॅडम 2 तास घेतले तरी शांत बसले नव्हते. अजून लास्ट तास माझा परत 6वीवर 1 तास होता. तेव्हा इतिहास घेत होतो तरी ते बिराजदार तर गप्पच बसला नाही. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय मुख्याध्यापक प्राचार्य महोदय, वंदनीय शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे व्यक्ती नसून ते आपल्या जीवनातील अहंकार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवणारे दीपस्तंभ आहेत. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर माठ बनवतो, त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या घरच्या मनाला संस्काराचे पैलू मांडून आपले भविष्य घडवतात. आजच्या युगात माहितीच्या आज विद्यार्थी शिक्षक दिनाचे औचित्य साधून आम्ही विद्यार्थी काही काळासाठी शिक्षकाची भूमिका बजावत आहोत. यातून आम्हाला हे समजले की केवळ 30 मिनिटे शिकवणे किती कठीण असते. तुम्ही तर वर्षानुवर्षे आम्हाला ज्ञान देताना सर्वथा जिजता. तुमच्या या निस्वार्थ सेवेबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋणी राहू. शेवट मी इतकेच म्हणेन की अज्ञानाचा अंधकार दूर झाला तुमच्यामुळे. ज्ञानाचा प्रकाश मिळवला. यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलो. तुमच्यामुळेच हा मार्ग गवसला. पुन्हा एकदा माझ्या सर्व आदरणीय गुरुजनांना शिक्षक दिनाच्या सर्व विद्यार्थी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हात नाही पाय नाही तरी सगळीकडे फिरतो, ओळखा पाहू मी कोण. सर्वांचं उत्तर चुकीचं आहे. उत्तर आहे वारा. आज इयत्ता 10वी अ ब च्या वर्गाचं विद्यार्थी शिक्षक दिवस. हा दिवस आमचा खूप छान गेला. आम्ही खूप मज्जा केली. मला सुपरवायझर पद दिल्याबद्दल सरांचे खूप खूप आभार व परत एकदा 10वी अ ब च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. इयत्ता 10वी अ ब च्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना विद्यार्थी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझा पहिला तास होता 7वी ब वर. मला शिकवायची खूप इच्छा होती. मी गेलो आणि हिंदी विषयाचा तास होता. शिकवा म्हणून खूप इच्छा होती. काही विद्यार्थी शांत बसत होता. वाचन घेण्यास सुरुवात केली. थोडे जण वाचत होते. वाचता मधोमध आम्ही त्यांना प्रश्न विचारांचा कार्यक्रम असं घेत होतो. आणि घेता घेता 7-8 विद्यार्थ्यांचे वाचन आम्ही घेतलो. तेवढ्यातच पहिला तास संपला. आणि दुसरा तास माझं होतं 6वी ब वर. 6वी ब ला विज्ञानचं तास होतं. शिकवा म्हणून गेलतो. काही मुलं ऐकत नव्हते. ऐकणारे विद्यार्थी शांत बसले होते आणि त्यांच्यातील काही विद्यार्थी खोड्या करत होते. मी म्हणलो प्रश्न मी वाचतो ते ऐकून त्यावर उत्तर देत राहा. खरोखरच सर शिकवल्यासारखं शिकवायचा प्रयत्न केलं, परंतु आम्हाला ते काय जमलं नाही. त्यांनी आम्हाला एवढे दिवस असं उद्धट बोलणं वागणं आमचं सहन केलं. त्याबद्दल आम्ही मनपूर्वक त्यांचं ऋणी आहोत आणि उपमुख्याध्यापक पद दिल्याबद्दल मी आभारी आहे. पुढील विद्यार्थी शिक्षिका मुख्याध्यापिका अमृता पोद्दार यांचे मनोगत.
धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. सर्वात आधी माझ्या वर्गमित्र मैत्रिणींना विद्यार्थी शिक्षक दिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा. आम्हाला जेव्हा वर्ग वाटप होत होते तेव्हा आम्हाला खूप उत्सुकता होती. मला वाटत होतं मला 2-3 तरी तास मिळतील, पण काय उपयोग, एकच तास मिळाला. पण 2 तास मी एक्स्ट्रा घेतले, माझ्या वर्गमैत्रिणींचे 2 तास एक्स्ट्रा घेतले. मला आज असं वाटत होतं की आज खूप मजा येईल. अपेक्षेपेक्षा जास्त मजा आली मला खरं तर. आज मी पहिला, दुसरा, तिसरा तास तर कोणत्याही वर्गावर गेले नाही, फिरत होते, वर्गावर बघत होते सगळे शिक्षक गेलेत की नाही वर्गावर म्हणून. 4था तास होता माझा 9वी अ वर. मी सायन्स हा विषय शिकवला. त्यांनी पण खूप छान प्रतिसाद दिला मला, खूप छान वाटलं. ते पण विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देत होते. तर 6वा तास घेतला मी 8वी या वर्गाचा. तर तिथे पण मी सायन्सच शिकवला. मी आधीच सरांना म्हटलं होतं की सर मला कोणता पण वर्ग द्या, पण सायन्स हा विषयच पाहिजे. तर मला हा सायन्स हा विषय खूप आवडतो. तर मी 7वा का 8वा तास मी 7वी ब च्या वर्गावर गेले. इकडे येत होते तर विद्यार्थी आले की मॅडम आमच्या वर्गावर कोणीही नाही, कोणी शिक्षक आले नाही. तर म्हटलं मीच घ्यावं, मला पण खूप उत्सुकता होती तास घ्यायचा. तर मीच घेतले. तिथे मी मॅथ्स हा विषय शिकवला. त्रिकोणाचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ असे काही गणित दिले, ते पण सोडवले. खूप छान वाटलं मला आज. आणि आज मुख्याध्यापिका अर्थात विद्यार्थी मुख्याध्यापिका हे पद मला जेव्हा मी स्वीकारले आणि आज मला तसं मिरवतही होते मी. खूप आनंद पण झाला मला. तर जाता जाता मी एक छोटीशी कविता सादर करू इच्छिते. फुलासारखा कोमल दिसतो, कवितेचे नाव आहे सांगाल का कोणी गुरु काय असतो. फुलासारखा कोमल दिसतो, हसत हसत जीवन समजावतो. फुलासारखा कोमल दिसतो, हसत हसत जीवन समजावतो. नदीप्रमाणे प्रवाही असतो, नदीप्रमाणे प्रवाही असतो. वाऱ्याप्रमाणे धाडसी भासतो, वाऱ्याप्रमाणे धाडसी भासतो. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतो, सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतो. मुंगीप्रमाणे उद्योगी असतो, मुंगीप्रमाणे उद्योगी असतो. शिष्याला देव मानून बसतो, त्यांच्याच यशात आनंद शोधतो, त्यांच्याच यशात आनंद शोधतो. कर्णाप्रमाणे उदार दिसतो, अमृत होऊनी पवित्र भासतो. झाडाप्रमाणे आत्मयनदाता असतो, तर सागराप्रमाणे गंभीर दिसतो. आणि सांगाल का कोणी गुरु काय असतो. सर्व विद्यार्थी शांत बसायचे. तर माननीय मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षकांनी मला मुख्याध्यापक हे पद दिले आणि मला सगळ्यांमध्ये बोलण्याची संधी दिली, त्यासाठी सर्वांचे आभार. विद्यार्थी शिक्षक दिन असल्यामुळे आपला कार्यक्रम जो आहे आजची शाळा वेगळी होती. जरा थोडं तुमच्या खूप सगळ्या मुलांचं मनोगत ऐकलं आपण. प्रत्येक वर्गातील प्रतिनिधींनी येऊन सांगितलं, खूप छान शिकवले. आजचे जे शिक्षक आहेत त्यांना पण अनुभव आला की शिक्षक होणं किती सोपं असतं का किती कठीण असतं. त्यांना चांगलाच अनुभव आलेला आहे. काही मुलांनी सांगितलं की आम्ही वर्गात शिक्षक शिकवत असताना गोंधळ घालत होतो, ते आम्हाला चालू आहे. इतर मुलं ज्यावेळेस गोंधळ घालत होते त्यावेळेस आज आम्हाला खूप म्हणजे असं त्रास होत होता त्या मुलांचा. तेव्हा त्यांना आज त्याचा अनुभव आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या शिक्षक दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून 10वी अ आणि ब च्या क्लास टीचरकडून आणि सर्व विशेष शिक्षकाकडून शिक्षक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. अगदी भरामट शरीरयष्टी असलेला पाटील मात्र एक छेडी घेऊन मात्र मैदानात फिरत होता. मुले त्याला घाबरूनच मार्गात पळत होते. मगाशी निकिता बोबन यांना मग कमीत कमी मला वाटतं 8 तासापैकी 5-6 तास त्या दोघांनी मिळून घेतलेला आहे.
असं मला तर आज बघण्यात आलेलं आहे आणि ऐकण्यात आलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वर्ग रिकामा पडून काही विद्यार्थ्यांचे तास होते, पण ते लाजत होते का घाबरत होते, वर्गावर जात नव्हते. शेवटी म्हणा दोघांपैकी कोणीतरी जाऊन त्या ठिकाणी तास घ्यायचे, वाचन घ्यायचे. त्या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. आजच्या शिक्षक दिनासाठी सर्वच मुलांनी अगदी गणवेशापासून अगदी सकाळच्या परिपाठापासून सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने केलेल्या आहे. तुमचं सर्वांचं आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारे तुमचे वर्ग शिक्षकांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आता अध्यक्षांचे मनोगत श्री IHP सर यांनी करावे असे मी विनंती करते. आज आपल्या प्रशालेमध्ये सालाबादाप्रमाणे ही वर्षी 10वी अ आणि ब या वर्गातील मुला मुलींनी एक दिवस पूर्ण शाळा सांभाळण्याची जी जबाबदारी घेतलेली होती. अशा शिक्षक दिनाच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, सुपरवायझर व 10वी अ आणि 10वी ब चे वर्ग शिक्षक, प्रशालेचे सुपरवायझर BV पाटील सर व सर्व शिक्षक शिक्षिकेतर विद्यार्थी मित्रांनो, 10वी मुलांचा म्हणजे प्रशालेतील आज आनंदाचा क्षण आहे. कारण जीवनामध्ये जबाबदारी काय असते हे प्रत्यक्ष मुलांना पण कळावी. मुलांनी पण या जबाबदारीतून आपण कसं यशस्वी होऊ हा मागचा उद्देश ठेवून आज तुम्हाला शिक्षक दिन साजरा करण्यासाठी हे परंपरा आलेली आहे. तर फार विद्यार्थ्यांनी सांगितले की शिकत असताना काही विद्यार्थी गडबड करत होते, ऐकत नव्हते, उद्धट बोलत होते. परंतु जेव्हा तुम्ही 8वी 9वी मध्ये होता त्यावेळेला तुम्ही सुद्धा असंच करून इथपर्यंत पोहोचलेला. तरी सुद्धा आज मुख्याध्यापिकाने प्रत्येक वर्गावर जाऊन फिरत होत्या, बघत होत्या की कुठला वर्ग रिकामा आहे का, कुठले शिक्षक गेलेत का नाही, काय शिकवत होता. म्हणजे त्यांनी सुद्धा व्यवस्थित बारकाईनं पाहणी करून व्यवस्थित शाळा आज त्यांनी चालवलेली आहेत. त्यासाठी मी मुख्याध्यापिकेचं पण अभिनंदन करतो. तसेच मित्रांनो, तुम्ही आता जीवनामध्ये पुढं 10वी झाल्यावर या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा. त्यासाठी प्रयत्न करावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देऊन आज मी अध्यक्षीय भाषण इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असे कोणते नाव आहे ज्याला मराठी, इंग्लिश आणि गणित या तिन्ही भाषेत लिहिले जाऊ शकते? नाही. चुकीचं आहे. मी सांगते विनोद. गणित, इंग्लिश. आता वेळ आली आहे आभार प्रदर्शनाची. कार्यक्रम झाला बहारदार, भाषण झाले जोरदार. कार्यक्रम झाला बहारदार, भाषण झाले जोरदार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचेच आभार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचेच आभार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व सुपरवायझर, क्लर्क व इतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचे मनापासून आभार. आणि इतक्या वेळ हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला आणि मी अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे जाहीर करते.